सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहे तुटलेल्या झाडूचे काय करावे. तुटलेल्या झाडूचे काय करावे आणि कोणता सोपा उपाय तुम्हाला करोडपती बनवू शकतो. तुटलेला झाडू फेकून देण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा. तुम्हाला माहिती आहे का की झाडूचे 3 प्रकार असतात. हे फार कमी लोकांना माहिती आहे. पण हे खरे आहे की घरात ठेवलेला झाडू तुमच्या नशिबावरही परिणाम करू शकतो. जर झाडू व्यवस्थित ठेवला नाही तर तो देवी लक्ष्मीला घरात येण्यापासून देखील रोखू शकतो. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की कोणता झाडू शुभ आहे आणि कोणता अशुभ आहे. प्लास्टिक झाडू, ढाळ्यांसह झाडू आणि फुले असलेले झाडू. यापैकी कोणता झाडू तुमच्या घरासाठी चांगला आहे आणि कोणता तुमच्या घरात गरिबी आणू शकतो, हे तुम्हाला येथे सर्व माहिती असेल. अनेकांच्या मनात हा प्रश्न देखील आहे की घरातील सुनेने झाडू वापरावा की मोलकरीणने. आम्ही तुम्हाला याचे उत्तर देखील देऊ, कारण झाडू ही केवळ साफसफाईची वस्तू नाही, तर शास्त्रांमध्ये ती देवी लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. जर झाडूचा योग्य वापर केला तर तो माणसाला श्रीमंत बनवू शकतो, पण जर झाडूशी संबंधित काही चुका झाल्या तर तोच व्यक्ती गरीबही होऊ शकतो. आपल्या शास्त्रांमध्ये झाडूशी संबंधित अनेक शुभ आणि अशुभ संकेत सांगितले आहेत. झाडूने काही गोष्टी करू नयेत, अन्यथा जीवनात समस्या येऊ लागतात. झाडू योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, अन्यथा ते देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीला आकर्षित करते, जिला गरिबी आणि संकटांचे प्रतीक मानले जाते. मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात वारंवार समस्या येत असतील, एक समस्या दूर होत नाही आणि दुसरी उद्भवते, तर तुमच्या घरात ठेवलेल्या झाडूची स्थिती देखील यामागे एक कारण असू शकते. जर जीवनात सर्व काही सामान्य चालले असेल तर ते ठीक आहे, पण जर वारंवार अशांतता येत असेल तर झाडूशी संबंधित या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. झाडूशी संबंधित या सर्व गोष्टी समजून घेतल्यास आणि त्यांचा अवलंब केल्यास तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. चला तर मग झाडूचा योग्य वापर कसा करायचा ते जाणून घेऊया, जेणेकरून तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी कायम राहील. जेव्हा तुमच्या आयुष्यातील एक समस्या संपत नाही, तेव्हा दुसरी सुरू होते आणि घरात सतत पैसा नष्ट होत असतो. जर उत्पन्न कमी असेल आणि खर्च जास्त असेल तर समजून घ्या की कुठेतरी आपल्या आयुष्यात काही गोष्टी व्यवस्थित चालत नाहीत. अशा परिस्थितीत काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे होते. बऱ्याच वेळा आपण स्वतःच आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढवत असतो आणि आपल्याला त्याची माहितीही नसते. या महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे झाडू. हो, झाडू दिसायला एक सामान्य गोष्ट दिसते, पण त्याचा परिणाम आपल्या जीवनावर आणि घराच्या ऊर्जेवर खूप खोलवर पडतो. जर झाडूचा वापर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केला तर तो घरात सकारात्मक ऊर्जा आणू शकतो. पण जर तो चुकीच्या वेळी किंवा निष्काळजीपणे वापरला गेला तर गरिबी आणि दुःख येण्यास वेळ लागत नाही. आजच्या काळात बहुतेक लोक आधुनिक जीवनशैली जगत आहेत. नोकऱ्या आहेत, वेळेची कमतरता आहे आणि या धावपळीत लोक घरात काय चालले आहे याकडे लक्ष देत नाहीत. पण सत्य हे आहे की या जगाच्या निर्मितीपासून असे एकही घर नाही जिथे झाडू वापरला गेला नाही. फरक एवढाच आहे की काही लोक त्याचा योग्य पद्धतीने वापर करतात, तर काही चुकीच्या पद्धतीने, आणि यामुळे घरात सुख किंवा दुःख असेल की नाही हे ठरवले जाते. बरेच लोक झाडू योग्य ठिकाणी ठेवत नाहीत. ते कुठेही ठेवतात, चुकीची वेळ पाहून झाडू करतात, ज्यामुळे घरात नकारात्मकता पसरते. आम्ही तुम्हाला सल्ला देऊ की जर तुम्हाला सकाळी झाडू मारणे कठीण वाटत असेल तर किमान संध्याकाळी झाडू मारा. घरात घाण साचू देऊ नका आणि जर तुम्ही कचरा गोळा केला असेल तर तो संध्याकाळनंतर घराबाहेर फेकू नका, कारण हे देखील अशुभ मानले जाते. आता झाडू खरेदी करण्याचा प्रश्न येतो. झाडू कोणत्या बाजूला आणि कोणत्या दिवशी खरेदी करायचा हे देखील तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. असे काही दिवस असतात जेव्हा झाडू खरेदी करणे अशुभ मानले जाते. जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवून झाडू वापरलात तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या घरातील समस्या हळूहळू कमी होऊ लागतील आणि सुखसमृद्धीचे दरवाजे उघडू लागतील. झाडू खराब झाल्यानंतर घरातून कोणत्या दिवशी बाहेर काढायचा आणि कोणत्या दिवशी नवीन झाडू वापरायचा. सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगू की घरात नवीन झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस म्हणजे शनिवार. जेव्हा तुम्ही झाडू खरेदी करता तेव्हा तुम्हाला तो झाडू शनिवारी वापरावा लागेल. तुम्हाला हवा तेव्हा तो खरेदी करण्यात काहीच हरकत नाही, पण
जर तुम्हाला तो खरेदी करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जेव्हा तुम्ही झाडू खरेदी करता तेव्हा आठवड्यात 7 दिवस असतात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे सौम्य दिवस मानले जातात. या दिवशी तुम्ही चुकूनही झाडू खरेदी करू नये. रविवार, मंगळवार आणि शनिवार हे क्रूर दिवस असतात. दिवाळीत या दिवशी झाडू खरेदी करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. किंवा जर तुम्ही कोणत्याही सणाच्या दिवशी झाडू खरेदी करून घरी आणलात तर ते तुमच्यासाठी इतके शुभ आणि भाग्यवान ठरेल की तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुम्ही नेहमीच कठोर दिवसात झाडू खरेदी करावा. सौम्य दिवशी झाडू खरेदी केल्याने आपल्या घरात धनहानी होते आणि ज्या दिवशी तुम्ही नवीन झाडू खरेदी करता, शक्य असल्यास शनिवारी तुमच्या घरात नवीन झाडू वापरण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्यासाठी संपत्तीचे स्रोत बनेल. आता मी तुम्हाला सांगते की झाडू कोणत्या कोपऱ्यात ठेवावा. असे कोणते कोपरे आहेत जिथे चुकूनही झाडू ठेवू नये. आपण ज्या ईशान्य कोपऱ्याला पूजागृह बनवतो तो ईशान्य कोपरा आहे. तुम्ही तिथे कधीही झाडू ठेवू नये. तिथे पूजास्थळ आहे आणि विशेषतः पूजागृहात तुम्ही झाडू अजिबात ठेवू नये. नाहीतर जर तुम्ही झाडू ठेवला तर तुमच्या पूजास्थळी देवाच्या आगमनात अनेक अडचणी येऊ लागतात आणि तुमच्या घरात दुर्दैव येते आणि नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करू लागते. अशी गाठ बांधा की चुकूनही झाडू ईशान्य कोपऱ्यात ठेवू नये. आता तुम्ही सर्वजण विचार करत असाल की जर आपण झाडू ईशान्य कोपऱ्यात ठेवला नाही तर आपण झाडू कुठे ठेवू शकतो? तर झाडू ठेवण्यासाठी सर्वोत्तम जागा म्हणजे घराचा नैऋत्य कोपरा, ज्याला आपण नेतृत्व कोपरा असेही म्हणतो. मित्रांनो, जर तुम्ही नेतृत्व कोपऱ्यात झाडू ठेवला तर असे मानले जाते की देवी लक्ष्मी तुमच्या घरात राहू लागते. देवी लक्ष्मी तुमच्या घरात येऊ लागते. असे मानले जाते की नेतृत्व कोपरा हा घराच्या मालकाचे स्थान मानले जाते. म्हणूनच जर तुम्ही नेतृत्व कोपऱ्यात झाडू ठेवला तर तुमच्या घराचा मालक वेगाने प्रगती करतो. आता घरात झाडू कोणत्या वेळी वापरावा याबद्दल बोलूया. घर झाडूने साफ करणे किंवा पुसण्याची योग्य वेळ कोणती? आपल्या वेद आणि पुराणांमध्ये 4 वेळा सांगितले आहेत. जो व्यक्ती रात्री झाडू करतो त्याच्या घरात गरिबी पसरते. आजच्या आधुनिक युगात जर ते शक्य नसेल तर तुम्ही जर असहाय्य असाल तर तुम्हाला खूप विचार करण्याची गरज आहे. घर स्वच्छ ठेवा जेणेकरून देवी लक्ष्मी आपल्या घरात स्वतः राहू शकेल. देवी लक्ष्मी त्या घरात आपले निवासस्थान बनू शकेल. देवी लक्ष्मीला आपले निवासस्थान बनवण्यासाठी स्वच्छ जागेची आवश्यकता आहे. म्हणूनच देवी लक्ष्मीला घरात राहण्यासाठी स्वच्छ जागेची आवश्यकता आहे. जर तुम्ही रात्री झाडू लावला तर ती तुमची मोठी शक्ती आहे. ज्यामुळे तुम्हाला रात्री झाडू लावावे लागते तर तुम्ही काय करावे? कचरा बाहेर फेकू नका. झाडू लावताना कधी चुकूनही झाडूला पायांनी स्पर्श करू नका. जर झाडू चुकून पायांना स्पर्श करत असेल तर तुम्ही त्याला स्पर्श करून माफी मागावी. असे मानले जाते की झाडूला पायांनी स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी आपल्या घरात येत नाही, परंतु तिच्या जागी लक्ष्मी आपल्या घरात स्थान बनवते. हे खूप विचित्र वाटते, परंतु जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर जेव्हा आपले पाय झाडूला स्पर्श करतात तेव्हा झाडूतील जंतू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात. आपण अनेकदा आपल्या पालकांना घरी आपल्याला फटकारताना ऐकले असेल की आपल्या पायांनी झाडूला स्पर्श करू नका. झाडू धर्माशी संबंधित असल्याने ते असे म्हणतात. खरी गोष्ट काय आहे? जेव्हा तुम्ही झाडूला पायांनी स्पर्श करता तेव्हा तुमचे पाय घाणेरडे होतात आणि झाडूला पायांनी स्पर्श करणे हे देवी लक्ष्मीचा अपमान मानले जाते. जेव्हा तुम्ही झाडूला पायांनी स्पर्श करता तेव्हा देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावते आणि त्याचप्रमाणे तुमच्या पायांना स्पर्श केल्याने तुमच्या घरातले जंतू तुमच्या घरात पसरतात, कारण तुम्ही संपूर्ण घरात फिरता. कधी झाडूला पायांनी स्पर्श करू नका. जर तुमचे पाय झाडूला स्पर्श करतात तर तुम्ही ते ताबडतोब धुवावे. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी झाडूची माती कधीही घराबाहेर फेकू नये. शास्त्रांमध्ये ही माती फक्त माती मानली जात नाही आणि जेव्हा ती घराबाहेर फेकली जाते तेव्हा देवी लक्ष्मी आपल्या घरातून कायमची निघून जाते आणि तिची बहीण अलक्ष्मी तिच्या जागी प्रवेश करते. मित्रांनो, लक्षात ठेवा की झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा. तुम्ही कधीही झाडूला चुकूनही उघड्या जागी ठेवू नये. तर या व्हिडिओमध्ये होती झाडूबद्दल माहिती.
जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते लवकरात लवकर करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.